राजश्री एक्सप्लोर विथ आरपी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. पावसाळा म्हटलं की जनरली आपल्याला आठवतं ते भजी, वडे, मिसळ, पण त्या पलीकडे सुद्धा जाऊन अजून एक अशी गोष्ट आहे, असा एक पदार्थ आहे जो आय थिंक सर्वांना आवडत असेल आणि ते म्हणजे सिझलर्स. येस, सिझलर्स व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीमध्ये मिळतात. आज मी ठाण्यातल्या 4थ्या आउटलेटला आज आलेली आहे आणि ज्या रेस्टॉरंटचं नाव आहे व्हेज सिझलर्स, ज्या ठिकाणी अप्रतिम असे व्हेज सिझलर्स मिळतात आणि ते ठिकाण तुम्हाला वागळे इस्टेटला म्हणजे नवीनच हे रेस्टॉरंट चालू झालेलं आहे. तुम्हाला इथे ऍड्रेस पण दिसत असेल. हे यांचं 4थं आउटलेट आहे. चला व्हेज सिझलर्स या 4थ्या आउटलेटला आज मी भेटायला आलेली आहे वागळे इस्टेटमध्ये. तर आज जाऊया आणि इथे नुसते सिझलर्सच नाही तर तुम्हाला साऊथ इंडियन, चायनीज असेल, त्याच्यानंतर इंडियन असेल, कॉन्टिनेंटल असेल तर ते सर्व मिळतं. मस्त असा पाऊस पडतोय. आता मी आज जाते आणि ट्राय करते इकडचे व्हेज सिझलर्स. चला. त्यांची ही जी ग्राउंड फ्लोअरची सिटिंग अरेंजमेंट आहे ती आधी सर्वप्रथम तुम्हाला दाखवते. आता मी तुम्हाला यांची जी फर्स्ट फ्लोअरची सिटिंग अरेंजमेंट आहे ना तर ती दाखवते. हे आहे व्हेज सिझलर्स प्युअर व्हेज रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड. जसं मी तुम्हाला सांगितलं इथे फक्त व्हेज सिझलर्सच नाही तर साऊथ इंडियन स्नॅक्स आहेत, उत्तप्पम आहे, डोसा आहे यांच्याकडे, त्याच्यानंतर हॉट ब्रेवरेजेस सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर यांच्याकडे फास्टिंग स्नॅक्स आहेत, पावभाजी आहे, सँडविचेस अँड बर्गर्स, पिझ्झाचे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. त्यांच्याकडे कॉन्टिनेंटल सॅलड्स, कॉन्टिनेंटल सूप्स, कॉन्टिनेंटल स्टार्टर्स, कॉन्टिनेंटल मेन कोर्स आहेत आणि नाचोज वगैरे पण इथे यांच्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर यांच्याकडे इंडियन स्टार्टर्स आहेत, तंदूर स्टार्टर्स आहेत, इंडियन मेन कोर्स अवेलेबल आहेत, खूप साऱ्या भाज्या आहेत विविध प्रकारच्या. त्यानंतर यांच्याकडे व्हेज खजाना स्पेशल कुलचा, पराठा, रोटी आहे, राईस आहेत, पुलाव, बिर्याणी, कोल्ड बेव्हरेजेस आहेत. त्यानंतर यांच्याकडे चायनीज सूप, चायनीज स्टार्टर्स, ड्राय ग्रेव्ही, चायनीज स्टार्टर्स आहेत, सूप्स आता सांगितलं, चायनीज राईस आहे, चायनीज नूडल्स, त्याच्याशिवाय डिझर्ट्स आहे, ज्यूस, मिल्कशेक. त्यानंतर इथे मॉकटेल्स आहेत. त्यानंतर ज्याच्यासाठी आपण आलेलो आहोत ते सिझलर्स इथे अवेलेबल आहेत. व्हेज सिझलर्स आहेत, पनीर आहेत, बेबीकॉर्न, मशरूम्स आहेत, चीजचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यानंतर मंचुरियन प्लॅटर सिझलर्स अवेलेबल आहेत आणि ग्लोबल सिझलर्स मध्ये यांच्याकडे काही व्हरायटीज आहेत ज्याच्यामध्ये यांच्याकडे ओरिएंटल सिझलर्स, कॉन्टिनेंटल आणि मॅक्सिकन सिझलर्स, कोरियन सिझलर्स, पनीर शाश्लिका सिझलर, मॅक्सिकन सिझलर्स, अशा प्रकारचं हे व्हेज सिझलर्स या रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड आहे. तर आता स्टार्टिंग मध्ये मी इथे क्रीम ऑफ ब्रोकली सूप मागवलेला आहे. तर हे तुम्ही बघू शकता, याचा थिकनेस पण बघा काय मस्त आहे आणि वरती ह्यानी ना क्रीम घातलेला आहे. सो आता मी टेस्ट करते. ब्रोकली यू नो दॅट की ग्रीन कलर, नुसतं गरम आहे, तुम्ही वाफा बघत असाल. क्रीमचा एक म्हणजे तुम्ही जेव्हा टेस्ट करायला घेता तेव्हा एक अरोमा येतो, ऍज वेल एज ब्रोकली ऑब्व्हियसली तुमच्या हेल्थसाठी खूप चांगली असते. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच ठिकाणी कसं होतं की ब्रोकली सूप जे असतं त्या ब्रोकली सूपमध्ये ब्रोकलीचे छोटे छोटे तुकडे असतात त्याच्यामध्ये टाकलेले, पण तसं नाहीये इथे. कारण बऱ्याच जणांना असं दाताखाली ब्रोकली क्रंच जो असतो तो नाही आवडत, पण ह्यांनी पूर्ण ते ब्रोकली स्मॅश करून त्याचा इथे वापर केलेला आहे आणि खूप छान आहे टेस्ट. त्याच्यामध्ये हलकासा जे आपले ब्लॅक पेपर आहे तर त्याचाही थोडासा अरोमा याच्यात येतोय. स्पायसी नाहीये, क्रीम टाकल्यामुळे थोडासा स्वीटनेस त्याच्यामध्ये आहे, बट ओव्हरऑल सूप खूप छान आहे. आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा जेव्हा मेन्यू मी वाचला तर त्यावेळेला मी इकडे विचारलं सुद्धा की कुठल्या कुठल्या प्रकारचे सूप्स आहेत आणि कुठलं सर्वात छान आहे. तर ते म्हणाले की ब्रोकली सूप तुम्ही नक्की ट्राय करा, आमची ती स्पेशालिटी आहे. आणि त्याच्यामुळे मी इथे ब्रोकली सूप मागवलं. खूप यम आहे.
सो मी तुम्हाला रेकमेंड करेन इथे आल्यानंतर ब्रोकली सूप नक्की मागवा. मंचाव वगैरे तर आपण नेहमीच ट्राय करतो, समथिंग डिफरंट. सो चला आता मी हे संपवते आणि त्यानंतर ज्याच्यासाठी इथे आम्ही आलेलो आहोत सिझलर स्पेशलीसाठी, तर ते ट्राय करणार आहेत आणि ते कुठले आहेत ते पण मी तुम्हाला सांगते. नावाप्रमाणेच खूप सारे चीज यावरती घातलेलं आहे. आतापर्यंत नॉनव्हेजमध्येच तुम्ही खूप सारे सिझलर्स तुम्ही पाहिले असतील, पण व्हेज सिझलर्स या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला 35+ व्हेज सिझलर्स इथे तुम्हाला चाखायला मिळणार आहे. काय यम दिसत आहेत ना. चिली सिझलर्स. ओके, तर खूप सारं चीज आहे ॲज युजल, जसं नाव आहे त्या हिशोबाने. सो आता ह्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल फ्रेंच फ्राईज आहेत. राइस, इसमें राइस और नूडल्स दोनों भी है. अच्छा, आणि आता आलेले आहे पाइनएपल. पनीर आहे याच्यात जसं नाव आहे, आणि याच्यामध्ये आहे शेजवान राईस. खूप साऱ्या वेजीज पण असतात याच्यात. ये क्या है, कटलेट. अच्छा, पॅटी आहे उसमें. ओके, आणि आता याच्यामध्ये जे नूडल्स आहेत तर ते येतील व्हेज हाका नूडल्स. ओके, बस ह्या एकाच याने एवढी प्लेट भरून गेलेली आहे. तर आता मी हे टेस्ट रख दो अभी. हा, बस, थँक्यू. तर तुम्ही इथे बघू शकता की मी आता सर्वात पहिले टेस्ट करणार आहे व्हेज चीज चिली सिझलर्स. सो त्याच्यामध्ये जसं याने वाढतानाच मी तुम्हाला सांगितलं, राईस आहेत, नूडल्स आहेत, पाइनएपल आहे, पॅटी आहे, पनीर आहे आणि खूप सारे फ्रेंच फ्राईज आहेत, व्हेजीज आहेत. सुरुवात नूडल्स पासून करते. सो हे पक्का नूडल्स से मस्त गरमागरम, बाहेर पाऊस पडतोय आणि त्याच्यामध्ये असं गरम गरम खाण्याची जी मजा आहे ना. वाव, मस्त. जसे नॉर्मल आपले नूडल्स जसे असतात ना, तर तशीच टेस्ट आहे. खूप स्पायसी असा प्रकार नाहीये. ओव्हरऑल ओके आहे. आणि ह्याच्यामध्ये आहे, तुम्ही ते बघू शकता, इथे त्यांनी कॉर्न घातलेले आहे, त्याच्यानंतर इथे बीन्स आहेत. पुन्हा एकदा ट्राय करते, कारण नूडल्स मला ना खूप प्रचंड आवडतात. मेन म्हणजे तुम्हाला सिझलर्स खायला यायचे असेल ना, तर एकतर एका सिझलर्स मध्ये तुम्ही 4 जण आरामात जेवू शकता. आणि तुम्हाला जर खूप साधं भूक असेल तर तुम्ही 2 जणांमध्ये पण ते संपवू शकता. आणि आता नेक्स्ट आहे तो आहे शेजवान राईस. मीडियम स्पायसी असा राईस आहे आणि खूप साऱ्या व्हेजीज त्याच्यामध्ये घातलेले आहेत. मस्त. थोडासा स्पायसी आहे बट ओके. पाऊस म्हटलं की थोडंसं स्पायसी खायला पण जरा मजा वाटते. आणि हे जे पाइनएपल आहे तर ते आता मी ट्राय करते. हे जनरली कसं आहे, याच्यामध्ये तिखट, गोड आणि आंबट असं सगळं याचं मिक्सिंग असतं. आमच्या प्लेटमध्ये जेव्हा येतो आणि त्याचा जो सिझलिंगचा जो अरोमा एक वेगळा येत असतो त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर गरमागरम असतं आणि एकच तुमच्या त्या प्लॅटर मध्ये सगळं येतं, ती मजा असते. आणि आता हे पनीर पण मस्त बघा, सॉफ्ट आहे पनीर. बघा, पनीर पण मस्त सॉफ्ट आहे आणि ते सुद्धा थोडस फ्राय केलेलं आहे. थोडस ते टॉस केलेलं आहे, तर त्याची पण एक टेस्ट येते. आणि फ्रेंच फ्राईज, चिली आहे याच्यामध्ये. वाव. मी याच्या अगोदर सुद्धा यांची जी ब्रांच जी वसंत विहारला आहे ना, सो तिथे सुद्धा मी एकदा सिझलर्स ट्राय केले होते. तर असं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ह्यांच्या ऑलरेडी ब्रांच आहेत आणि ही 4थी ब्रांच आहे. तर मी तिथे पण ट्राय केलं होतं. खूप अप्रतिम सिझलर्स आहेत. तुम्ही आल्यानंतर ह्यांच्याकडनं सजेशन घेऊ शकता की कुठलं सिझलर मी ट्राय केलं पाहिजे. ते नक्की तुम्हाला हेल्प करतील, कारण खूप सारे इथे सिझलर्सचे प्रकार आहेत. आता हा जो मी पॅटी खाल्लाय ना, त्याच्यावरती रव्याचं कोटिंग आहे आणि हे बघा खूप साऱ्या व्हेजीज पण आतमध्ये आहेत. मटार आहे, त्याच्यानंतर फ्लॉवर वगैरे सगळं
आहे ह्याच्यात. आणि बघा रव्याचं कोटिंग आहे, त्याच्यामुळे तो एक जो क्रिस्पीनेस आहे ना, तर तो ह्याच्यात येतोय. मस्त गरम गरम. ना तुम्हाला हे नेहमी हे जे बाकीचे प्रकार आहेत ना, म्हणजे हे तुम्ही लंच किंवा डिनर साठी हे जर तुम्ही 4 जण किंवा फ्रेंड सोबत आलात ना, 4 जण 2 जण आणि खाण्याची कॅपॅसिटी असेल ना, तर 2 सिझलर्स पण तुम्हाला खूप मस्त सफिशियंट होतील आणि वेगळं काहीतरी ट्राय करायला मिळेल. पण याच्यामध्ये चीजचा पण एक स्वीटनेस येतो, जसं मी सांगितलं. वेगवेगळे प्रकार आहेत सिझलर्स मध्ये पण. मंचुरियन आहे, त्यानंतर पनीर चिली आहे, असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर तुम्ही इथे आल्यानंतर ते वेगवेगळे प्रकार मागवा. तुम्ही आता हे ट्राय केले, जे नेक्स्ट सिझलर्स कसं आहे तर त्याची टेस्ट कशी आहे ते पण तुम्हाला मी सांगते. हे आहेत ओरिएंटल सिझलर्स. हे यांचे बेस्ट सेलर सिझलर्स आहेत. खूप साऱ्या वेजीस असल्यामुळे हे हेल्दी सुद्धा आहेत. तर आता हे आपण ट्राय करूया. आता आपले जे नेक्स्ट सिझलर्स आहेत ते आहेत ओरिएंटल सिझलर्स. अच्छा, त्याच्यामध्ये फिंगर चिप्स आहेत, त्याच्यानंतर नूडल्स आहेत. तुम्हाला जर नूडल्स नको असेल तर तुम्हाला इथे फ्राईड राईसचं सुद्धा ऑप्शन आहे. व्हेजिटेबल्स, कारण इथे तुम्हाला सिलेक्ट युअर मिक्स हा पण एक ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही व्हेजीस, पनीर अँड व्हेजीस असं पण कॉम्बिनेशन इथे मागवू शकता. आणि त्याच्यानंतर इथे शिमला मिरची पण आहे. आता चीज स्टफ है इसमें. अच्छा, शिमला मिर्च चीज स्टफ. ओके. हाँ हाँ, और क्या है ये? हाँ ओके. अच्छा, ह्याच्याबरोबर ग्रेव्ही पण आहे. सो आता तुम्हाला ह्याची ग्रेव्ही पण दाखवते. ठीक आहे, ओके, थँक्यू. या, सो ही आहे याची ग्रेव्ही. सो ती पण मी आता ही घेते. आणि ही ग्रेव्ही आहे चिली गार्लिकची, तर ती पण मी इथे घेते थोडीशी. आता तुम्हाला मी याची टेस्ट सांगते सर्वची. बरं, ह्याच्यामध्ये चिली गार्लिक जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही चिली गार्लिक एवढी ब्लॅक पेपर किंवा मशरूम सॉस अशा प्रकारचे वेगवेगळे यांच्याकडे प्रकार आहेत. पण मी विचार केला की राईसच्या ऐवजी नूडल्स मागूया. सो स्टार्ट करते मी व्हेजीस पासून. तुम्ही व्हेजीस मध्ये बघू शकता इथे ब्रोकली आहे, त्याच्यानंतर बेबीकॉर्न आहे, कॉर्न आहेत, अशा प्रकारे वेगळे. आणि व्हेजीस तर भरपूर आहेत आणि एनी टाइम मला व्हेजीस हा प्रकार प्रचंड आवडतो. सो ब्रोकली सूप पण यांचं खूप अप्रतिम होतं. जो क्रंचीनेस येतोय ना, एक नंबर. आणि त्याच्यानंतर हे बेबी टोमॅटोज, सो ते पण याच्यामध्ये आहेत. कॉर्न आहेत, तो एक स्वीटनेस येतोय. आता हे जे फ्रेंच फ्राईज आहेत तर ते टेस्ट करते सॉस बरोबर. सॉस नुसता ट्राय करते. स्पायसी आहे का सांगते तुम्हाला. स्पायसी नाहीये, मीडियम स्वीट आहे. खूप जास्त स्पायसी प्रकार नाहीये. आणि आता नूडल्स. ह्या नूडल्स मध्ये तुम्ही पाहिलात ना, तर याच्यामध्ये कॉर्न आहे, त्याच्यानंतर शिमला मिरची घातलेली आहे, कॅबेज आहे, ओनियन आहे. सो आता ते ट्राय करते. खरंच सांगते, इतकं गरम गरम मस्त खायला. आय नो की तुम्हाला सुद्धा येण्याची खरंच खूप इच्छा झाली असेल. आणि तुम्हाला माझे सुद्धा असेच व्हिडिओ पाहिजे असेल ना, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचा, म्हणजे अजून असे वेगवेगळे जे व्हिडिओज आहेत ना ते तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. आणि मला सुद्धा कळत जाईल की तुम्हाला अजून कुठल्या, ते पण कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या प्रकारचे रेस्टॉरंट. कारण काय, पावसाळा असल्यामुळे नॉनव्हेज थोडं कमी खाल्लं पाहिजे, कारण आता नॉनव्हेज तेवढं मिळत नाही, फिश तेवढं मिळत नाही. चिकन मटन ओके आहे, बट येस, व्हेज मध्ये पण तुमच्या कुठल्या आवडीचे रेस्टॉरंट असतील जी बाकीच्या लोकांना पण कळली पाहिजे, तुमच्या इकडची स्पेशालिटी असेल तर ती सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो आता नूडल्स मस्त गरमागरम, बाहेरच्या पावसामध्ये असं गरमागरम ना, हा. आणि आता हे जे चीज स्टफ केलेलं आहे कॅप्सिकम मध्ये, जसं आपण घरी नॉर्मली, हे बघा तुम्हाला दिसत असेल इथे, तसं आपण घरी नॉर्मली कसं कॅप्सिकम मध्ये भाज्या घालतो आणि त्यानंतर ते थोडंसं आपण क्रंचीपणा करतो आणि क्रंची करतो आणि त्यानंतर खातो ना, तसं त्याच्यामध्ये चीज घातलेलं आहे. आय थिंक बटाट्याचा पण टेस्ट येते याच्यात.
बटाटा पण आहे याच्यामध्ये. वाव, एक नंबर. पण ह्या सॉस बरोबर जी मजा आहे ना खाण्याची, मस्त गरमागरम. हे प्रकार फक्त मी आय थिंक बॉम्बेला जे एक सिझलर्स फेमस रेस्टॉरंट आहे सो तिथे ट्राय केले, आणि त्याच्यानंतर आता इथे खूप सुंदर असं सिझलर्स या बेस्ट सिझलर्स त्या रेस्टॉरंटमध्ये मिळते. सो चला, आता याच्यामध्ये सेकंड सिझलर आहे तर ते पण मी आता सगळं संपवते. आलेले आहेत आपले हे फ्रूट सॅलड. तर लास्ट जी डिश आहे ती इथे मागवलेली आहे, फ्रूट सॅलड विथ कस्टर्ड. इथे ते तुम्हाला ऑप्शन देतात, कस्टर्ड शिवाय तुम्हाला आईस्क्रीम हवं असेल तर तेही तुम्ही इथे मागू शकता. पण मी विचार केला की नाही, कस्टर्ड मागवते, कारण बाहेर थोडा पाऊस आहे. बट येस, थंड आहे थोडंसं, कस्टर्ड पण असलं तरी. तर याच्यात जी फळं आहेत तर ती कोणती आहेत तुम्हाला दाखवते. कलिंगड आहे, सफरचंद आहे, चेरी आहे, त्याच्यानंतर काळी द्राक्ष आहेत, अननस आहे याच्यामध्ये, आणि अशा प्रकारची सर्व फळं आहेत त्याच्यात. आणि हे बघा, थोडा थिकनेस आहे, केळं पण आहे याच्यात. तर आता त्याचे सगळ्याचे ते क्यूब्स केलेले आहेत. जनरली आपण जसं घरात बनवतो ना तर तसंच आहे. मला खरं आज मी विचार केला की एवढे साऱ्या व्हेजीस खाल्ले आहेत, चीज खाल्लं आहे, नूडल्स आहेत, तर म्हटलं आज जरा काहीतरी वेगळं काहीतरी खाऊया, आणि म्हणून मी इकडचं फ्रूट सॅलड मागवलं आहे. ज्याच्याने म्हटलं काहीतरी, कारण नेहमी जेवणानंतर काहीतरी गोड मीठा तर होना ही चाहिए ना, तर म्हणून मी इथे फ्रूट सॅलड मागवलं. आणि अशा पद्धतीत आजचा जो माझा व्लॉग आहे बेस्ट सिझलर्सचा तो मी इथे एंड करते. पण तुम्हाला सांगायचं, तुम्हाला जर इथे ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही टेक अवे आहे, त्याच्यानंतर इथे झोमॅटो, स्विगीवर सुद्धा तुम्ही ऑर्डर देऊ शकता. पण माझं पर्सनली तुम्हाला सांगणं असं असेल की बेस्ट सिझलर्स जर तुम्हाला खायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला इथेच यावं लागेल. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही घरी ऑर्डर करू शकता झोमॅटो, स्विगीने. पण सिझलर्स मात्र तुम्हाला इथेच खाल्ले पाहिजे, कारण त्या गरम गरम खाण्याची जी मजा आहे ना, आता बाहेर एवढा मस्त गारवा आहे, पाऊस पडतोय, आणि त्याच्यामध्ये ही गरम गरम खायची मजा खरंच काही वेगळी आहे. तर चला, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल, आणि तुमच्या कमेंट सुद्धा मला येऊ देत की तुम्हाला आपले ब्लॉग्स हे आवडतायत की नाही. तर चला, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल, आणि तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय, टेक केअर.